नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहतो एक साऊथ इंडियन टी टाइम रेसिपी निपट्टू. कर्नाटकमध्ये हिला निपट्टू असं म्हटलं जातं, तर साऊथ इंडियातील इतर प्रांतामध्ये हिला थट्टई किंवा चक्कल्लू असं म्हटलं जातं. करायला अतिशय सोपी असणारी ही रेसिपी अगदी 3च मुख्य साहित्यांमधून तयार होते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. खमंग कुरकुरीत पटकन तयार होणारी साऊथ इंडियन टी टाइम रेसिपी निपट्टू. निपट्टू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पाववाटी भाजलेले शेंगदाणे, पाववाटी डाळ म्हणजेच पंढरपुरी डाळ, 1 टीस्पून जिरं हे आपल्याला भरभरीत बारीक करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ह्याची भरड करून घ्यायची आहे. हे पहा आपली भरड तयार झाली आहे. यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचे आणि डाळीचे अर्धवट तुकडे दिसले तरी काहीच हरकत नाही. आपल्याला अशाच प्रकारची भरड हवी आहे. आता ही तयार झालेली भरड आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये 1 टीस्पून जिरं, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 10-12 कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं, 1 टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. पाव टीस्पून हिंग आणि पाव टीस्पून हळदही घालायची. आता हे सर्व जिन्नस आपल्याला कोरडेच मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. सुरुवातीला चमच्याच्या सहाय्यानं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत, एकजीव करून घ्यायचेत, हातानं कुस्करून घ्यायचे. या रेसिपीमध्ये 2 टेबलस्पून मैदा किंवा 2 टेबलस्पून रव्याचाही वापर केला जातो, परंतु आज आपण तसं करत नाही आहोत. आपण मैदा विरहित निपट्टू तयार करतोय. मैदा न घातल्यानं चवीमध्ये काहीच फरक पडत नाही. मैद्यामुळे थोडंसं बाइंडिंग चांगलं येतं आणि रव्यामुळे कुरकुरीतपणा. हे पहा आपल्या पिठाचा मळता असा मुटका तयार होतोय, म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट झालंय. आता यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला मळायला सुरुवात करायची आहे. आपण पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी डाळ आणि 1 वाटी तांदळाच्या पिठाचा वापर केलाय, म्हणजे आपलं सर्व मिश्रण 1.5 वाटी झालंय. त्यासाठी आपल्याला फक्त पाऊण वाटीच पाणी लागणार आहे, म्हणजे मिश्रणाच्या अगदी निम्म. मी आधी अर्धी वाटी पाणी घेतलं, तर हे पहा आम्ही आणखीन पाव वाटी पाणी यामध्ये घालतोय. लक्षात ठेवा, हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं. पीठ आपलं अजिबात पातळ होता कामा नये. या साऊथ इंडियन रेसिपीला कर्नाटकमध्ये निपट्टू आणि इतर साऊथ इंडियन प्रांतामध्ये याला थट्टई आणि चक्कल्लू असं म्हटलं जातं. हे पहा आपलं पीठ अगदी घट्ट मळून झालेलं आहे. आता 15 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनिटांनंतर झाकण काढायचे. लाकडी पोळपाटाला तेल लावायचे. त्यावर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा, म्हणजे तो पोळपाटाला चिकटून बसेल. आता मळलेल्या पिठाचा मोठ्या लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे. तो प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायचा आहे. बोटांनी थोडासा दाबायचा आहे आणि प्लास्टिकचा पेपर आता यावर फोल्ड करायचा आहे. आणि हे पहा, आता एका डब्याच्या सहाय्याने आपल्याला हा गोळा आता प्रेस करायचा आहे, म्हणजे त्याची गोल पुरी तयार होईल. हे पहा आपली गोल पुरी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्यात आणि एका ताटामध्ये ठेवून द्यायच्यात. हे पहा, आपल्याला पुरी अगदी खूप पातळ करायची नाही आहे, खूप जाडही ठेवायची नाही आहे, मध्यम ठेवायची आहे. ही झाली पुरी करण्याची एक पद्धत. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण पोळी किंवा चपाती लाटण्यासाठी जेवढा गोळा घेतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि याची गोल पोळी लाटून घ्यायची आणि वाटीच्या किंवा झाकणाच्या सहाय्याने आपल्याला याच्या गोल पुऱ्या पाडून घ्यायच्या. दोन्हीपैकी तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या पाडून घेऊ शकता. या पिठाच्या पोळ्या लाटताना बाजूनं थोड्याशा चिरटल्या जातात, कारण आपण याची भरड तयार केली होती, त्यापासून कणिक मळली आहे. चिरा पडणं साहजिकच आहे, परंतु जर चिरा पडल्या तर हे पहा अशा पद्धतीनं बोटांच्या सहाय्यानं त्या मिटवून घ्यायच्या आणि पुन्हा पोळी लाटायला सुरुवात करायची. आणि ही पोळी लाटताना उलटायची अजिबात नाही, आपल्याला पोळपट सरकवून घ्यायचं आहे. पोळी अजिबात पलटी करायची नाही आहे. पोळी लाटून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं डब्याच्या झाकणाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्यानं गोल पुऱ्या पाडून घ्यायच्या. बाजूच्या कडा काढून घ्यायच्या आणि आता या पुऱ्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत, परंतु या पुऱ्या आपल्याला हातानं सोडवायच्या नाही आहे, तर उलटण्याच्या सहाय्यानं आपल्याला या पुऱ्या अशा पद्धतीनं सोडून घ्यायच्यात आणि प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. कारण आपली पोळी पोळपाटाला खाली चिकटलेली असते. पुरी जर आपण हाताच्या सहाय्यानं सोडवायला गेलो तर ती पूर्णपणे तुटेल. म्हणून आपण उलटण्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं पुऱ्या सोडवून घ्यायच्यात आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायच्यात. एका बाजूला हे पहा मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेलामध्ये डाळी एवढा पिठाचा गोळा टाकायचा, तो पटकन वर आला, म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट तापलं. आता एक एक पुरी आपल्याला गरम तेलामध्ये सोडायची आहे. पुरी सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. पुरी सोडून झाल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि पुरी वर तरंगू लागली की त्यावर आपल्याला झाऱ्याच्या सहाय्यानं तेल उडवायचं आहे
आणि मग आपल्याला प्रत्येक पुरी उलट करून घ्यायची. उलट केल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला झाऱ्यानं तेल उडवायचं आहे. या पुरीची म्हणजेच निपट्टूची पहिली बॅच तळण्याकरता आपल्याला 3 ते 4 मिनिट पुरेसे होतात. हे पहा आपले निपट्टू म्हणजेच पुरी अगदी पूर्णपणे तळून झाली आहे. तेलातील बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत. आता आपण तयार झालेला तळून झालेला निपट्टू बाहेर काढूया. परंतु त्या अगोदर अशा पद्धतीनं तेल निथळून घ्यायचे आणि तळून झालेला हा निपट्टू आपल्याला एका चाळणीमध्ये तेल निथळण्यासाठी काढून ठेवायचा आहे. सर्व निपट्टू आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायचे आणि लक्षात ठेवा, तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मंद अजिबात ठेवायची नाही. जर आपण हे निपट्टू मंद आचेवर तळले तर ते खूप तेलकट होतात आणि मोठ्या आचेवर तळले तर ते लगेच करपतात आणि आतून कच्चे राहतात, म्हणजे मऊसुद्धा पडतात. म्हणून आपल्याला हे निपट्टू मध्यम आचेवरच तळून घ्यायचे. आपले सर्व निपट्टू म्हणजे थट्टे म्हणजे चक्कल्लू तळून झालेत. आता आपण ते पूर्णपणे थंड करून घेऊया. एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ते एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूया. हे निपट्टू पूर्णपणे थंड झाल्यानंतर 15 दिवस अगदी सहज टिकतात. मी तुम्हाला एक निपट्टू तोडून दाखवतो. आवाज तर ऐका. ऐकलात ना आवाज? झालेत ना अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा. मुख्यत्वे करून गोकुळाष्टमी आणि दिवाळीला हे निपट्टू केले जातात. तुम्ही सुद्धा या दिवाळीच्या दरम्यान अशा प्रकारे निपट्टू करून पहा. मग कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.